शक्ती ॲग्रो फार्मच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सध्या ही पाठीमागे जी ब्रीड तुम्ही पाहत आहात ही एक फायोमी नावाची जात आहे, जी की इजिप्तमध्ये उगम पावलेली आहे। हे एकदम एक्झॉटिकमध्ये आपल्याकडे पक्षी आहेत। सर्वसाधारण हा पक्षी अंड्यासाठी आणि मांस या दोन्हीसाठी पाळला जातो। वर्षाकाठी 180 ते 200 अंडी या कोंबडीपासून आपल्याला भेटू शकतात। अतिशय म्हणजे गावरांसारखी छोटी अंडी आणि तांबडी पांढरी अंडी असतात आणि सेम गावरांसारखं दिसणारा पक्षी, गावरान एवढ्याच साईजचा हा पक्षी असतो। खूप कमी खाद्य लागते या पक्ष्यांना, जवळपास 80 ते 90 ग्रॅम ही अंडी घालणाऱ्या कोंबडीला खाद्य लागतं। काटक असतो, मरतूक वगैरे खूप कमी असते या पक्ष्यांमध्ये आणि एकदम चलाक पक्षी असतो, त्यामुळे हा पक्षी मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रमाणात चालतो। तुम्ही तो समोर पाहू शकता की या पक्ष्यांमध्ये किती चपळपणा आहे, चलाक पक्षी आहेत आणि तुरे वगैरे किती आकर्षक, साईज वगैरे चांगली असते आणि चवीलाही एकदम उत्कृष्ट असे हे कोंबडे असतात। तर या कोंबड्यांपासून आपण म्हणजे शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पन्न भेटू शकते। आपल्या फार्मवरती आपण हे पक्षी इम्पोर्ट करून पाळलेले आहेत। आता इथून पुढे आपल्याला त्याची ब्रीडिंग चालू झालेली आहे। नवीन पक्षापासून ब्रीडिंग करणं आपण म्हणजे सुरू केलेलं आहे। या पक्ष्यांची अंडी पिल्ली आपल्याकडे अवेलेबल असतात। इजिप्तवरून कशी आली या ठिकाणी? हे आपण इम्पोर्ट केलेले असतात साहेब। आपल्याकडे बरेच लोक आहेत जे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करतात, तिथून आपण अंडी वगैरे घेऊन इथं उगवून त्याच्यापासून पिल्लं तयार केलेली आहेत। कसं तरी तिकडून रेट बसला? रेट म्हणजे हा पक्षी भेटतो तिथं जवळपास आपल्या इथल्या 120 रुपयाने अंडं भेटतं आणि इथं आल्यानंतर हॅचिंगचा वगैरे खर्च एक 5-10 रुपये लागतो। मग आता आपण एवढे महागडं पक्षी घेऊन तयार केलेला आहे, पण इथं आपण याचा रेट जवळपास 70 ते 75 रुपये पिल्लांचा रेट ठरण्याचं प्लॅनिंग चालू आहे। आता ह्याचं खाद्याचं वगैरे नियोजन कसं असतं? याच्यामध्ये आपण खाद्याला सध्या तरी बारामती ॲग्रोची फीड वापरतो आणि थोड्याफार प्रमाणात मका, गहू वगैरे भरडून वगैरे यांना घालतो आणि ग्रीन खाद्यामध्ये आपल्याकडे आजोला वगैरे आहे। आजोला वगैरे या पक्ष्यांना आपण हिरव्या खाद्यामध्ये देतो, भाजीपाला वगैरे वेस्ट यांना चालतो। आता ज्या देशी कोंबड्या आहेत त्याप्रमाणे या खुडूक वगैरे होतात का? या पक्ष्यांमध्ये खुडूक होण्याचं प्रमाण खूप कमी असतं, क्वचित एखाद दुसरी कोंबडी खुडूक असते। बाकीच्या ह्या संकरित वाणाच्या कोंबड्या आहेत जे की अंड्याच्या उत्पन्नासाठी बनलेल्या आहेत, कारण की खुडूक झालं तर पक्ष्याच्या अंड्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं संकलन करून याच्यापासून अंडी जास्त घेण्यासाठी याचं खुडूकपणा मोडलेलं असतं। आता जे कुक्कुटपालन करू इच्छितात तर त्यांना याचा काय फायदा होऊ शकतो? फायदा असा की कमी खाद्यांमध्ये अंड्याचं उत्पन्न जास्त मिळतं। नॉर्मली कोंबड्या दुसऱ्या कोंबड्या कुठल्या मोठ्या घेतल्या तर ते साईजनं मोठ्या असतात, त्यामुळे त्यांना खाद्य जवळपास या कोंबड्यांपेक्षा 50 ते 70 ग्रॅम खाद्य जास्त लागतं। या कमी खाद्यामध्ये अंड्याचं चांगलं उत्पन्न या पक्ष्यांपासून आपण घेऊ शकतो। याचं मार्केट कसं असतं? मार्केट लोकलला किंवा ग्लोबलला चांगल्या प्रमाणात आहे। जर तुम्ही एक्झॉटिकमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या फार्म हाऊसमध्ये वगैरे किंवा शेतीमध्ये वगैरे दिसायला चांगलं आणि अंड्याचाही तुम्हाला सोर्स पाहिजे असेल किंवा अंडीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या ह्या कोंबड्या पाळू शकता।